तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये ग रखुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. हेलो फ्रेंड्स, पिछले एक साल भर से हम सब इस कोरोना की महामारी से जूझ रहे हैं. उसी के बारे में मैंने जो महसूस किया है वो आप सबको सुनाना चाहती हूँ. कुछ कहते नहीं बनता, कुछ सुनते नहीं बनता, कुछ कहते नहीं बनता, कुछ सुनते नहीं बनता. थमसी गई ज़िंदगी में अब मन नहीं लगता. देखे थे सपने ऊंची उड़ान भरने के, देखे थे सपने ऊंची उड़ान भरने के, कैद हो गए सपने सारे घर की चार दीवारों में. अब कोई सपना देखने का मन ही नहीं करता. थमसी गई ज़िंदगी में मन ही नहीं लगता. बहुत किया आत्मचिंतन खुद को समझने का, बहुत किया आत्मचिंतन खुद को समझने का. मन उलझता रहा चार दिशा, न काम आया कोई. क्या करे अब कोई उलझन सुलझाने का मन ही नहीं करता. थमसी गई ज़िंदगी में मन ही नहीं लगता. नब अब है त्योहारों की रोशनाई, न जन्मदिन की खुशियाँ. न अब है त्योहारों की रोशनाई, न जन्मदिन की खुशियाँ, न खरीदारी का मज़ा, न पहनावे से खुशी. सुनसान पड़े हैं रास्ते, सुनी हैं गलियाँ, सुनसान पड़े हैं रास्ते, सुनी हैं गलियाँ. थमसी गई ज़िंदगी में अब मन ही नहीं लगता. याद आती है मुझे मेहमानों की चहल पहल, याद आती है मुझे वो मेहमानों की चहल पहल. सखियों के संग किटी पार्टीज़ का मज़ा, शॉपिंग, मूवीज़ और होटलों में खाने का कुछ और ही था मज़ा. थमसी गई ज़िंदगी में अब मन ही नहीं लगता. कुछ गैरों ने दिखाई अपनेपन की आशा, कुछ गैरों ने दिखाई अपनेपन की आशा. अपनों ने बदल दी अपनेपन की परिभाषा. इस आशा की परिभाषा को समझने का मन ही नहीं करता. थमसी गई ज़िंदगी में अब मन ही नहीं लगता. जिस एकांत को हम तरसते थे उसी एकांत से अब डर लगने लगा है. जिस एकांत को हम तरसते थे उसी एकांत से अब डर लगने लगा है. जिस आभासी दुनिया से हम नफ़रत हो चुकी थी उसी आभासी दुनिया में अब जाने का मन करता है यारो. फिर से उसी भाग दौड़ की दुनिया में जाने का मन करता है यारो. अब थमसी गई ज़िंदगी में मन ही नहीं लगता. कुछ कहते नहीं बनता, कुछ सुनते नहीं बनता. थमसी गई ज़िंदगी में अब मन ही नहीं लगता. उम्मीद है आप सबको अच्छा लगा होगा. मास्क पहने, सैनिटाइज यूज़ करिए. स्टे होम, स्टे सेफ. थैंक यू. मी प्रबोधिनी अजित खुंदे या जळत्या दिव्यावर हात ठेवून शपथ घेते की मी आज कोरोनावर बिलकुल बोलणार नाही. कारण मला माहितीये ना, सतत तेच ऐकून तुमचा कंटाळा आला असेल. म्हणजे सकाळी उठल्यापासून कोरोना सुरू होतो. सकाळी उठलं की कोरोना, फोन हातात घेतला की कोरोना, टीव्ही लावला की कोरोना, घराबाहेर गेलं की कोरोना, घराबाहेर जाऊन घरी आलं की आपल्यामुळे घरच्यांना कोरोना. नुसता कोरोना झालेला आहे. बातम्यामध्येही तेच, सध्या तरी बातम्यामध्ये तेच, कारण अजून तरी एंटरटेनमेंट इंडस्ट्री बंद आहे ना. पण तयार राहा, कारण एव्हाना तुमच्या घरी 1760 साड्या घेऊन तयार झाले असतील.
त्यामुळे खरी अग्निपरीक्षा ही नाहीच आहे, ती तर लॉकडाऊन संपल्यानंतर आहे की यावर्षी किट्टीला जायचं की जायचं नाही, दॅट इज अ क्वेश्चन. आणि हो, मगाशी ही जरी मी शपथ वगैरे घेतली आणि मी ती मोडली तरी तुम्ही मला अंडी फेकून नाही मारू शकत, कारण हे सगळं ऑनलाईन चाललेलं आहे, ही ऑनलाईनची लिबर्टीज आहे. असो, खरं तर मला माझ्या लॉकडाऊनचा अनुभव शेअर करायचा आहे. ऐका तर मग. मुझे अक्सर सुनना पड़ता था, हर काम के लिए बाई है, तुम दिन भर घर में करती क्या हो? खाना तो मैं पहले भी बनाती थी, अब थोड़ा ज्यादा बनाती हूँ. कपड़ा, झाड़ू, बर्तन, साफ सफाई ये अब काम नहीं, खेल है जो मैं बच्चों के साथ मिलकर खेलती हूँ. मम्मी होने से पहले अब दोस्त होना ज्यादा जरूरी है. मजे की बात बताऊं, जब हमारा खेल चरम पर होता है तो रिजर्व खिलाड़ी धुली कटोरियां शेल्फ में जमा देता है, कपड़े निचोड़कर तार पर सुखा देता है, गरम कढ़ाई का ढक्कन हटा चम्मच चलाकर कहता है मेरा हाथ लग गया, अब सब्जी टेस्टी बनेगी. पापा नाम का ये रिजर्व खिलाड़ी थोड़ा कच्चा है लेकिन हमारे खेल का पक्का हिस्सा है. जल्द ही जब वायरस हट जाएगा, सारा परिदृश्य पहले सा हो जाएगा, तब शायद कोई मुझसे नहीं कहेगा कि तुम दिन भर घर में करती क्या हो, क्योंकि तब तक सब जान चुके होंगे मैं समझती हूँ, मैं जोड़ती हूँ, मैं बांधती हूँ, मैं संभालती हूँ, मैं पालती हूँ हर रिश्ता, मैं खुश रहती हूँ, मैं खुश रखती हूँ, मैं गृहिणी हूँ, मैं घर बनाती हूँ. वाटतो आता, वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, सीमाने आपल्याला खूप छान छान विषय दिलेले आहेत व्यक्त होण्याकरता, आणि त्यातून मी जो निवडलेला आहे तो आहे लॉकडाऊन आणि बरेच काही. जसे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मागच्या वर्षीपर्यंत आपले आयुष्य कसे छान सुरळीत चालू होते, पण अचानक या विश्वात कोरोना व्हायरसने प्रवेश केला आणि सगळ्यांचे आयुष्य बदलत गेले. जसे की लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूल, ऑनलाईन कॉलेज असे बरेच बदल घडत गेले. पण आपण याही परिस्थितीतून सावरलो आणि आपण नवीन नवीन गोष्टी शिकलो, जसे की टाइम मॅनेजमेंट, नवीन नवीन पदार्थ, आणि अगदी वेळ प्रसंगी आपण अनेक रूप सुद्धा धारण केली. आपण कधी टीचर झालो, कधी काउन्सिलर झालो, तर कधी कधी नर्स सुद्धा झालो. यातून एक गोष्ट मात्र मला नक्की समजली, ती म्हणजे आपले कुटुंब हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. पण मैत्रिणींनो, अजूनही ही लढाई संपलेली नाही. या परिस्थितीवरती जर का आपल्याला मात करायची असेल तर आपली मनस्थिती चांगली असणे फार गरजेचे आहे. तर मग चला स्वतःवरती प्रेम करू, स्वतःला वेळ देऊ, कधीतरी आपल्या आवडीचं पेंटिंग करू, तर कधी एखादी कविता सुद्धा करू, कधी आपल्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून खाऊ, आणि स्वतःची काळजी घेऊ आणि आपल्याबरोबर आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घेऊ. सो स्टे होम, स्टे सेफ, बाय. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या कठीण काळात आपण सर्व उदास आहोत. आजची चिंता आणि उद्याची अशाश्वती यातच आपण अडकलेले आहोत. अशातच आपल्या मनातले काहीतरी लिहायचे आणि त्याचा व्हिडिओ तयार करायचा, ही कल्पनाच खूप भन्नाट आहे. अर्थातच मला फार कलात्मक लिहिता येईल असे नाही, पण हा छोटासा प्रयत्न. आपल्या मनात अशा बऱ्याच आठवणी असतात, गोष्टी फार छोट्या असतात, पण आपल्या मनात कुठेतरी आठवणींच्या साठवणीत दडलेल्या असतात. त्या शोधता शोधता मी कधी बालपण डोळ्यासमोरून पाहिलं ते कळलंच नाही. अशीच एक माझी लहानपणीची आठवण म्हणजे गुलमोहर. माझं गुलमोहराचं वेळ तसं खूप जुनं. अगदी प्राथमिक शाळेत असताना शाळेसमोर मोठं गुलमोहराचं झाड होतं. त्याच्या खाली पडलेली फुलं, त्याला आम्ही लहानपणी कोंबडा म्हणत असू. तो झाडावरून पडताना झेलण्यासाठी आम्हा मुलींची धडपड असायची. तासन तास आम्ही त्या झाडाखाली गुटमळत वेळ काढत असू. शाळेपासून जवळच काकांचं घर होतं, त्यामुळे शाळा संपली तरी त्या रस्त्यावरून जाताना नेहमीच तो गुलमोहर लक्ष वेधून घे. लग्नानंतर रणरणत्या उन्हाळ्यात भर दुपारी माहेरी जाताना हा गुलमोहर अगदी पूर्ण प्रवासात सोबत करायचा.
त्यामुळे उन्हाची धग कधी जाणवलीच नाही. गुलमोहराच्या सोबतीनं माहेरची वाट आणखीनच सुंदर भासायची. जरी तो प्रवास रखरखीत भागातला असला तरीही. मध्यंतरी माहेरी रस्ता सुशोभित करण्यासाठी महानगरपालिकेने वेगवेगळी झाडे लावली. आणि काय गंमत, योगायोग पहा, माझ्या माहेरच्या अगदी अंगणातच गुलमोहराचं झाड लावलं गेलं. तो आनंद शब्दात सांगणं कठीणच. मग तर काय, मला प्रत्येक सुट्टीत गेल्यावर त्या झाडाचं निरीक्षण करण्याचा छंदच लागला. एका सुट्टीत मी माहेरी गेली असताना गुलमोहर फुलला होता आणि जणू माझी वाटच पाहत होता. सगळं काही विसरून मी त्या लाल भडक फुलांकडे पाहत राहिले. रखरखत्या उन्हात नेत्रसुख देणारा तो गुलमोहर. ती सुट्टी मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या फुललेल्या गुलमोहराकडे बघूनच काढली. भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना डोळ्यांना थंडावा देणारा आणि हिरवीगार फुले आणि लाल सुटूक फुले आणि हिरवीगार पाने असलेला हा गुलमोहर म्हणजे निसर्गाची अप्रतिम किमयात जणू. असेच प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःखरूपी उन्हाळा संपून सुखाचा गुलमोहर कायम बहरावा अशी देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. सापळाया लागले मी ज्या क्षणी माझी मला देव कावळणावली त्या जीवा मावळा. खेळ हा देखालचा, खेळ हा देखालचा, आज कशा आहात माझ्या सख्या साजिऱ्या, माझ्या मैत्रिणी? खरंच मैत्रीण किती जादू असते मैत्रीण या शब्दामध्ये, नाही का? तुम्ही कितीही देश फिरा, विदेश फिरा, जगाच्या पाठीवर अगदी कुठेही जा, मैत्रीण नावाची जादू ही नेहमी तुमच्यासोबत असते, अगदी जादूगारासारखी किमया करत. शाळेत असताना तिच्यासोबत केलेल्या गोड आठवणी आणि पुढे कॉलेजमध्ये आल्यानंतर केलेली तिच्यासोबतची दंगामस्ती आठवलं की अजूनही मन कसं पाखरू पाखरू होतं, नाही का? पुढे लग्न झाले, नवऱ्याच्या रूपात नवीन सखा आयुष्यात आला, नात्यांची नवीन नवीन वीण जोडायला लागली. पण जुन्या नात्यामध्येच जास्त मन रमावेसे वाटायचे. का कळेना काय होतं आहे ते. पण मग मात्र कळायला लागलं की अरे, मैत्रीण नावाचा जो कप्पा असतो तो अजूनही आपला रिकामा आहे. मग ठरवलं, आधी सगळ्यात पहिले कुठेही गेलं तरी मैत्रीण शोधायची आणि आपल्या हृदयातला जो मैत्रीण नावाचा कप्पा आहे तो भरून घ्यायचा. आणि ही माझी मैत्रीण असते, ही माहिती आहे का तुम्हाला, ही रूपही बदलत असते बरं का. कधी ती असते बहीण आणि भाऊजाईच्या रूपामध्ये, तर कधी ती आपल्यासमोर येते नणंद आणि जावीच्या रूपात. आणि माझ्या या सख्या यांची तर काय गंमत. सखी माझी मैत्रीण, आज तू आहेस म्हणून तर मी आहे, आज तू आहे म्हणून तर मी आहे, नाहीतर माझ्या असण्याला तरी काय अर्थ आहे. तर माझ्या सख्यांनो, तुमच्यासाठी आज एक छोटीशी कविता. गोड माझी मैत्रीण. हृदयातून जोडलेले नाते हे मैत्रीचे, छोट्या छोट्या गोष्टींनी सुखावणारे, भावनिक बंध आजन्म जोपासणारे. खरंच काही नाती किती गोड असतात. तिची सगळी सुखदुःखे आपली आणि आपली सगळी तिची असतात. तिची सगळी सुखदुःखे आपली आणि आपली सगळी तिची असतात. तिची सगळी नाती आपली आणि आपली सगळी तिचीच असतात. खरंच काही नाती किती गोड असतात. रक्ताचे नाते जरी नसलेले, प्रेमाच्या भावनेनी एकमेका गुंफलेले. नसतो कोणता रुसवा फुगवा, नसतो कोणता रागलो, मनामनातील गुंतागुंत शब्दां वाचून कळले असतात. खरंच काही नाती किती गोड असतात. नुसत्या आवाजातही तिच्या वादळा शमवण्याची शक्ती असते. नुसत्या आवाजातही तिच्या वादळा शमवण्याची जादू असते. आधी नाही सांगितलंस म्हणून हक्कही तीच गाजवत असते. आधी का नाही सांगितलंस म्हणून हक्कही तीच गाजवत असते. दुखऱ्या मनावर फुंकळ घालणारीही तिचीच वाक्य असतात. खरंच काही नाती किती गोड असतात. आज ती आहे म्हणून खरं तर मी आहे. आज ती आहे म्हणून खरं तर मी आहे. तिची माझी मैत्री अगदी अतूट आहे. एकांतातही माझ्या तिचे स्वर सोबत असतात. खरंच काही नाती किती गोड असतात. खरंच
काही नाती किती गोड असतात. तर माझ्या सख्यांनो, नेहमी अशाच सोबत राहा. बावऱ्या माझ्या मनाचे उलगणे ना वागणे उसवणे होते खरे की. मैत्रिणी म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणारे एक टॉनिकच. करोना काळात आपण त्याला ऑक्सिजन म्हणूया. मैत्रिणींसोबत एकत्र घालवलेला वेळ म्हणजे आठवणींची एक शिदोरीच असते. मग ती भिशी असो, पॉटलॉग असो, वन डे ट्रिप असो किंवा हॉटेलिंग असो. भिशी म्हणजे तर एक महिन्यातला रिफ्रेश होण्याचा दिवस. प्रत्येक वेळेस नवीन एक थीम, छान छान पदार्थ, मेकअप करून काढलेले खूप सारे फोटोज आणि बरंच काही. संध्याकाळी वॉक करून आल्यानंतर कट्ट्यावर बसून मैत्रिणींशी मारलेल्या गप्पा म्हणजे शारीरिक व्यायामाबरोबरच एक मनाचा व्यायामही होतो. आयुष्यात आपल्याला खूप साऱ्या मैत्रिणी भेटतात, पण फारच थोड्या मैत्रिणींशी आपले ऋणानुबंध जुळतात आणि त्यातूनच तयार झालेला आहे ग्रुप. करोना काळात एकमेकींना भेटता येत नाही, म्हणून एकत्र येण्याचा हा नवीन उपक्रम. मी माझ्या मैत्रिणींसाठी एक कविता म्हणते. रोज तेच रुटीन आला भारी कंटाळा, रोज तेच रुटीन आला भारी कंटाळा, करू थोडी मौज, शोधूया विरंगुळा. विचार मनात येताच दिसती साऱ्या सख्या, संकटकाळी धावती जशा पाठी राख्या. सहल काढू छानशी, मारू गप्पा टप्पा, साडी आणि ड्रेस नको, वन पीसच घालू. तेच तेच नको दिसणे ठीकठाक, करू मस्त मेकअप, दिसू टिपटॉप. सुखी संसार करता करता आली ना ग 50शी, करू गेट टुगेदर, जपू आठवण छानशी. शेवटी नाही ग तोडता येत संसाराची पाश, पण दिवस हवाय आयुष्यातला एक खास. आशा करूया लवकरच कोरोना संपेल, आपण एकत्र भेटूया. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. घर पर रहे, सुरक्षित रहे. धन्यवाद.